अहिल्यानगरातील हे कोळसे साहेब आहेत आणि गेल्या 20-25 वर्षापासून मुलामुलींचे लग्न जमवण्याचा ते एक छंद आहे त्यांना. स्वतःचं पेट्रोल जाळीत स्वतःचं काम सोडून आणि जे म्हणेल चला इकडं चला तिकडं असं एक सामाजिक कार्य करत करत ते आतापर्यंत त्यांचं जीवन त्याच कामात गेलेलं आहे. पण त्यांनी हे करत असताना आपले एक यूट्यूबचे व्हिडिओ बघितले, काम बघितलं, त्यांना वाटलं सोनवणे साहेबासोबत आपण जर जोडल्या गेलो तर एक आपल्याला चांगला एक विचारांना चांगल्या यांना अनेकांची लग्न जमवता येईल, मध्यस्थी व्यवस्थित करता येईल. त्यांचं रनिंग वय किती सर असं? हा 60 वर्ष. तुम्हाला काय मुलं मुली? 2 मुलं 2 मुली. 2 मुलं 2 मुलाचे लग्न झाले, मुलीचे? हो, सगळ्यांचे. मुलाचं काय नाव तुमच्या? संदीप अशोक कोळसे आणि उद्धव अशोक कोळसे. सासरवाडी कुठली तुमची? गोंडेगाव मध्ये. सासरवाडी गोंडेगाव मधलीच तांबे. आणि तुमचं गाव पण गोंडेगाव, तालुका तुमचा श्रीरामपूर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातच आले. त्या परिसरात तुमचे नाते समाज कुठं कुठं आहे? संगमनेर तालुका, राहाता तालुका, अकोला तालुका, राऊरी तालुका, तिकडे चांगले संबंध आहे. बरं बरं. मग तुम्ही संगमनेर, राहाता, शिर्डी, पुणे या भागासाठी मन लावून काम करणार? हो, अगदी. हा, अगदी मन लावून काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि आपल्या सोबत राहून काम करण्याची इच्छा आहे. म्हणून मी त्यांना एकदा ऑफिसला बोलवलं, कामाकाजाचं स्वरूप सांगणार 2-4 दिवसात आणि ते आता पुण्याच्या ऑफिसला जाऊन तिथं सकाळी 10 ते 6 यावेळेस सर्व्हिस देणार. काय झालं, मी पुण्यात शाखा चालू केली, नाशिकला शाखा चालू केली, संभाजीनगरला ऑफिस आहे. मी एकटा सारखा धावत असतो, कधी पुण्यात, कधी नाशिक, कधी संभाजीनगर, कधी येवला, कधी अहिल्यानगर. आता एकटा तरी कुठपर्यंत धावणार आहे. आणि बाकीची जी टीम आहे, माझ्या इंजिनियर मुली आहे, काही इथं बोरशे सर, पात्रीकर, हेमंत आहे, लताताई भंडारी, अशी ही जी आमची टीम आहे. आता ही तर काय बाहेर जाऊ शकत नाही, ती ऑफिस आणि तेवढ्या त्या परिसरापुरतं काम करणार. मग मला अशी वयस्कर व्यक्तीची गरज होती. मी ते शोधात होतो. यूट्यूब, इन्स्टाला मी व्हिडिओ पण टाकला होता. पिंपरी चिंचवड ऑफिसमध्ये मला एक पूर्ण वेळ सर्व्हिस देणारे आणि कुठली जबाबदारी नसलेली व्यक्ती पाहिजे. कारण हे काम करायचं अगदी मन लावून करणारा व्यक्ती पाहिजे. आणि त्यांनी ते माझे व्हिडिओ बघून ते माझ्याकडे आले. त्यांच्या कामाचा अनुभव पण सांगितला. मी त्या ताईसोबत पण बोललो. काही रागात याच्यात तर नाही ना? ते ताईने सांगितलं त्यांना मुळात छंद आहे. ते पेट्रोल जाळीत जातात, संध्याकाळीच घरी येतात. जर तुमच्या सोबतीला राहिले तर नाहीच काही कमवलं तरी चालेल, पण ते खाऊन पिऊन ते सुखी जरी राहिले, आनंदी राहिले तर आम्हाला त्यात आनंद आहे. आम्हाला कुठल्या पैशाहून काही अपेक्षा नाही. हे त्यांचं बघून मला जरा बरं वाटलं. मी त्यांना सांगितलं, या तुमचं एकदा सविस्तर तुम्हाला माहिती देऊ. आणि ते आता पुण्याच्या ऑफिसला ते सकाळी 10 ते 6 राहणार आहे. बाकी फक्त ऑफिस सांभाळतील. तिथल्या तिथं जर कुठं पाहण्याचा कार्यक्रम असला तर तुमच्यासोबत ते येतील. फक्त तुमचं काम राहील त्यांना घेऊन जाणे, सोडून देणे. मग एवढं तुम्ही काम करा. काही जाण्या येण्याचा कुठला खर्च घेणार नाही, काही नाही. फक्त जी आमची लिगली फी आहे 3,000 रुपये 6 महिन्याकरता, 5,000 रुपये 1 वर्षाकरता फी आहे. दाखवण्याचं काम आम्ही करतो. जमणं न जमणं, पसंती हा तुमचा भाग आहे. त्यात कुठल्याच गोष्टीत आम्ही सुद्धा जबाबदारी घेत नाही. खात्री तुम्ही सुद्धा पूर्णपणे शहानिशा करायची. त्यांनी सांगू का आम्ही सांगू, तुम्हाला संबंध धरायचा आहे. पूर्ण शहानिशा तुम्ही करा. योग्य वाटलं तर संबंध फायनल करा. अशा पद्धतीचं आमचं काम आहे. पुण्याच्या ऑफिससाठी आता सध्याच्या स्थितीला तरी यांची नियुक्ती केलेली आहे. मग कामकाज बघून काही दिवस मी त्यांना नाशिकला बी व्हिजिटला पाठवणार, इथं पण येणार. असं जिथं जिथं माझी शाखा राहणार, जिथे जिथं वयस्कर व्यक्तीची गरज वाटते मध्यस्थी करायची, तर ते 1-2-4 दिवस भेट द्यायला सगळ्या ऑफिसला ते जाणार, येणार, फिरतीवर राहणार. तर असं कोळसे साहेबाचं काम आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्यामुळं त्या परिसरातील लोकांनी त्यांच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करा. माझा संपर्क नंबर आहेच 9403 41 40 87. नाव आणि नंबर सांगा. अशोक शंकरराव कोळसे. फोन नंबर 9767 01 08 68. हां, चला तुमची ही माहिती यूट्यूबला, इन्स्टाला टाकतो. त्यातून
यूट्यूब इन्स्टाच्या माध्यमातून तुमची ओळख सर्वांपर्यंत पोहोचेल. ज्यांना जे तुमच्या भागातील असेल नातेवाईक मंडळी ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि महाराष्ट्रात आपलं नाव सगळ्यांना माहीत आहे. पार्थ मराठा वधू व सूचक एक ब्रँड बनलेला आहे. एक विश्वास लोकांचा संपादन केलेला आहे. गेल्या 15 वर्षात अनेकांची लग्न जमली आहे. काहींची जमली नसेल त्याला आमचाही नाईलाज आहे. त्यांचा हट्ट, त्यांच्या अपेक्षा, त्यांची परिस्थिती ते जर समजून घेत नसेल त्याला वधूवर सूचक केंद्र काय, काहीच करू शकत आईवडील काय, या जगात कुणीच काही करू शकत नाही. ह्या ज्या गोष्टी आहे आपल्या योग्यता बघून जर आपण निवड केली तर लग्न जमतं. नाही. आता कोळसे साहेब आपला उत्साहानं कामाला लागणार आहे. त्यांचाही आधार तुम्ही सर्वांनी घ्यावा. काही अडी अडचणी आल्यास आम्ही सदैव आपल्या कामास तत्पर बरोबर. आहे.